राम राम. हॅलो गाईज, मी आत्ता झाली कॉलेजवरून आणि आता मी चालली मंदिरामध्ये रांगोळी काढायला, कारण आज नवमी आहे. त्यामुळं आमची इथे आज हवन आहे. चला बघूया कोणती रांगोळी काढते. म्हणजे छोटीच काढणार आहे. गाइस हमारी संध्याकाळची तयारी बहुत जोर से चालू है. देखो अभी अब आप देखो संध्याकाळ को हम क्या करेंगे. गाइस आम्ही आता आलो आहे रांगोळी काढायला. आज आपण चांगलीच रांगोळी काढणार, कारण आज नवमी आहे. माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात, माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात, वाटो भगती भक्ताची. अंबे जय तू जयावर मम कर्म शांती शास्त्र दिले भरले उपकारी थोडी उरली आशा पूर्वी जयकारे. जय जय जगदंबे श्री तुळजा माते पावे भक्ताला ती रक्षण देत्या ते. जय जय जगदंबे. गाईज दीदीने माझी खूप छान हेअरस्टाईल केली. थांबा मी तुम्हाला दाखवते. चलो अभी हम भी जल्दी से रेडी होते, क्योंकि हमें भी आवरने का है ना. सो गाईज कशी दिसते मी, मला सांगा फोन करून. गाईज कसं दिसतं आम्ही आता चालू दांडे खेळायला. आम्ही कसं दिसतं आम्हाला सांगा फोन करून. नक्कीच आम्ही चांगलं दिसत असणार नेहमीसारखंच. गाइस इसका घसा बैठेला है, हमको कोई औषध बताओ. वो उठे ही नहीं रहे. हाँ ना गाइस. गाइस हमारा मिशन स्टार्ट सक्सेसफुल हुआ है. हे रिक्षामध्ये बसलेले ओढणीवाले मेंबर्स आहेत गाईस, आणि हे त्यांची बहीण आहे गाईस. ते अजिबात हमसात. आणि ह्या दोघी हे कभी खुशी कभी गम. गाईस सारंग हे सोनूकडनं तुम्हाला गाईस जिथं कमी तिथं आम्ही आमचं मिशन स्कर्ट सक्सेसफुल झालेलं आहे. ह्या त्या प्रकारे इथून तिथून घेऊ आम्ही पूर्ण केलं. सो गाईस माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा चांगल्या. आम्हाला थोडासा रेव्हेन्यू जनरेट झाला की आम्ही तुम्हाला पण काहीतरी नक्कीच करू. अरे